झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हेमाली मोहिते। झटपट बातम्यांमध्ये आपलं स्वागत। राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। झटपट सुरुवातीला जाणार आहोत राज्यात। राज्याच्या सिंचन क्षमतेत गेल्या 10 वर्षात केवळ 0.1% इतकीच वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर पलटवार केलाय। दुष्काळानं राज्याची जनता होरपळली असताना आघाडीचे नेते मात्र राजकारणातच दंग असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्याचा दौरा केला। यावेळी पतंगरावांसारखे मंत्री महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पतंगरावांनी जतमधील 42 गावांवर केलेला स्टंटबाजीचा आरोप दुर्दैवी असल्याचंही उद्धव यांनी सांगितलं। मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांसारख्या फालतू विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोलाही त्यांनी राज यांना लगावला। इंदापूर तालुक्यातल्या अवसरी येथे 9.5 एकर शेतातील ऊस जळून खाक झाला। आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही। पाण्याचा अभाव, विजेचा तुटवडा यामुळे इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कर्ज काढून ठिबक सिंचन केलं होतं। मात्र या आगीत ऊस तर जळून गेलाच, पण याबरोबर लाखो रुपयांची ठिबक सिंचनही जळून खाक झाली। केंद्र सरकारनं कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी नाबार्डनं रद्द केली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे 46,000 शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। या शेतकऱ्यांना 112 कोटी रुपये कर्जमाफी देण्यात आली होती। ही रक्कम जिल्हा बँकेकडून नाबार्डनं वसूल केली असून जिल्हा बँकेनं ती सेवा सोसायट्या तर सोसायट्यांनी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज दाखवली आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप झालाय। जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करून महारत्नाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर केलाय। शर्मिला पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात रिहे गावातली ही जमीन आहे। यूपीएससीचा निकाल जाहीर झालाय। या निकालात महाराष्ट्रातल्या मुलांनी चांगलीच कामगिरी केली आहे। अमृतेश औरंगाबादकर हा राज्यात पहिला तर देशात 10वा आलाय, तर निकिता पवार देशात 18वी आली आहे। एकूण 910 जणांनी या परीक्षेत यश मिळवलंय। भक्तांच्या देणग्यांमुळे गलेलठ्ठ झालेल्या गणपतीपुळेच्या देवस्थानचा कारभार आता चर्चेत आलाय। ग्रामस्थांनीच देवस्थान कमिटीवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। भक्त निवासासाठी पूर्वीच्या जमीन खरेदीत 44 लाख रुपये गुंतले असताना कोट्यावधी रुपयांची नवीन जमीन खरेदी करण्यामागे भ्रष्टाचार दडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या सिंदेसूर गावात नक्षलवाद्यांनी 2 गावकऱ्यांची गळा कापून हत्या केली। मधुकर कापकते आणि विनायक लोहंबरे अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं आहेत। पोलिसांची खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणलं। नक्षलवाद्यांनी सकाळी गावात घुसून हे हत्याकांड घडवलं। तीन दिवसांत समुद्राला मोठं उधाण येणार आहे, तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं केलंय। पृथ्वी आणि चंद्र जवळ आल्यानं समुद्रात दशकातली सर्वात मोठी भरती येणार आहे। यावेळी समुद्रात मोठ्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे। त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे। मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी एक नवी मागणी केली आहे। त्यांनाही मानधन वाढवून हवंय। 10,000 रुपयांचं मानधन 25,000 रुपये करावं अशी मागणी पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। आता यावर नवे आयुक्त काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।